माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मागील वर्षी परमेश्वराच्या रथोत्सवात झालेली दुर्घटना झाल्यानंतर तेव्हा वाटले होते आता यापुढे रथोत्सव होईल का, प्रशासन परवानगी देईल का, असे जुन्या काळी बनलेले दगडचाके परत बनतील का, नवीन चाकांचं आणि रथाच्या उंचीला प्रशासन परवानगी देईल का, देवस्थान कमिटी झालेली घटना पाहून पुढील जबाबदारी घेतील का, दुर्घटनामध्ये ज्या बांधवांना आपल्या प्राणाला मुकावे लागले ते समाज बांधव समाजावर नेमून दिलेल्या कामास पुढाकार घेतील का, असे अनेक प्रश्न मागील वर्षी कदाचित सर्वांना पडले होते। पण शेवटी इच्छा परमेश्वराची, जे काही घडणार हे परमेश्वराच्या इच्छेने असे मानून सर्व काही परमेश्वराच्या चरणी सोडून दिले। सर्व वागदरगीकर आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न केले। वर्षभर येणारे आणि गेलेले वर्ष कसे असणार याची कल्पना देणारे जागरूक देवस्थान, भक्ताला नवसाला पावणारा गावातील आणि पंचक्रोशातील सर्व धर्माचा आणि समाजाचे श्रद्धास्थान म्हणजे परमेश्वर। सोबत दिमाखात सजलेले नंदी, बैल, नगारे, पालखी, महादेवाची कावड, ढोलताशा, 5 दिवस गावात फेरी मारून मोठ्या रथात सोबत रथोत्सवामध्ये सहभागी झालेले सर्व उचाई म्हणजे छोटे समजलेले रथ। जी आतुरता होती तो दिवस आलाच। गुढीपाडव्यानंतरच्या 5व्या दिवशी रथोत्सव कोरोना काळात आणि मागील वर्षी रथोत्सव काळात आलेल्या अनुभव पाहता रथोत्सव कसा होईल यावर्षी याची उत्सुकता आणि काही अघटित होऊ नये याची काळजी, एकत्र विचार म्हणजे शब्दात मांडणे कठीणच। जे यात्रेत प्रत्यक्ष येऊ शकले नाही ते हातात मोबाईल घेऊनच रथोत्सव पाहण्यात व्यस्त। अशा दुष्काळी काळात आणि दुष्काळी भागात सलग 2 दिवस अवकाळी पावसाने गरमीने हैराण झालेल्या गावकऱ्यांना परिसरातील वातावरणात बदलून रथोत्सव कसा असेल याची कल्पना दिली। शेवटी जे मनापासून वाटत होते तसे झाले। परमेश्वराच्या इच्छेने नवीन चाके, नवीन रथाचे सर्व नवीन बांधणी करून त्यास उत्साहाने पुरेपूर पोलीस बंदोबस्तात मध्ये सर्व भक्तिमय वातावरणात परमेश्वर महाराज की जय, हर हर महादेवचा जयघोष करत उत्साहात आनंदात पुढील नवीन वर्षात सर्वांसाठी आनंदात जाईल याची कल्पना देऊन 5 दिवसाची यात्रा आणि रथोत्सव आनंदात व उत्साहात संपन्न झाला। तर चला पाहूयात काही क्षणचित्रे।
माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.